नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण हा कुबोटा कंपनीचा निओ स्टार जपान टेक्नॉलॉजी B2741 हा तीन वर्षापूर्वी घेतला होता. तर आपण बघू शकता त्यामध्ये पॉवर स्टेअरिंग, सुपर ड्राफ्ट कंट्रोल, पॉवर स्टेअरिंग, इको PTO वगैरे कंपनीने बऱ्याचशा फॅसिलिटी या ट्रॅक्टरमध्ये दिलेल्या होत्या. परंतु हा ट्रॅक्टरचा रिव्ह्यू जर बघितला तर अतिशय खराब रिव्ह्यू आहे. कारण की हे बघा, याला हे साध्या कंपनीचं ब्लोअर आहे, जे की हे बघ साधं फॅन वापरण्यात आलेला आहे. याला कुठल्याही प्रकारे ड्रॅगन वगैरे अथवा जे स्टँडर्ड कंपनी आहे त्याचे ब्लोअर जोडण्यात आलेलं नाही आहे. तर एकंदरीत साधारणतः विचार केला तर हा 1 एकर बाग आहे आमची. बघा या ठिकाणी बाग पण दाखवतो. 1 एकर बाग आहे. 1 एकर बागासाठी हा 3 लिटरच्या आसपास डिझेल घेत असतो. तर एकंदरीत दुसऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये हा 3 लिटर म्हणजे खूप जास्त डिझेल घेतो. आणि त्यानंतर मी जी स्टार्टिंगलाच तुम्हाला ती फायरिंग दाखवली तर ती क्लच पेडची फायरिंग आहे. कंपनीकडून पहिल्यांदा प्रॉब्लेम आला होता. कंपनीने 2-3 वेळेस येऊन त्या सॉल्व केला, परंतु अद्याप तो प्रॉब्लेम कंपनीचा सॉल्व झाला नाही. म्हणून त्यानंतरही आपण कंपनीशी वारंवार संपर्क केला, परंतु कंपनीचा कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स आलेला नाही आहे. तर एकंदरीतच कुबोटाचा जर रिझल्ट बघता इतर ट्रॅक्टरच्या तुलनेत खूपच खराब. आणि हा नवा ट्रॅक्टर आपण घेतला होता. बघा साधारणतः याला आपण स्पीड मीटरला बघा की 594 तास झालेले, 594 तास. आणि जो क्लच पेडचा प्रॉब्लेम आला किंवा मध्ये एक बेरिंग असते, त्यानंतर त्या बेरिंगचा प्रॉब्लेम आला तर म्हणजे 2 वेळेस येऊन गेले ते, तरी त्यांच्याच्याने सॉल्व झाला नाही. आणि हा प्रॉब्लेम निश्चितच जे नवीन ट्रॅक्टर घेणारे असेल तर थोडासा विचार करा. कारण की आपण शेतकरी आहोत, आपल्याकडे काय जास्त पैसा नसतो, एकच वेळेस माणूस वस्तू घेतो. थोडासा विचार करून या गोष्टी करा. आता आम्हाला म्हणजे ह्या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू इतका खराब आलेला आहे. कंपनीला आम्ही वारंवार संपर्क केला, कंपनीकडून कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स येत नाही. तर मित्रांनो, विचार करा आणि तरच कुबोटाकडे जा. अन्यथा आपले जे नवीन इतर ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे विचार करा. नवीन कंपनी आलेला आहे मार्केटमध्ये. नवीन म्हणण्यापेक्षा जो ट्रॅक्टरचा रिव्ह्यू बघा आणि त्यानंतरच ट्रॅक्टर घ्या. धन्यवाद.